जे विद्यार्थी सध्या 11th मध्ये ऍडमिशन घेत आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक डाऊट होता की सर बायफोकल सब्जेक्ट म्हणजे काय आणि आम्ही तो कसा चूज करू शकतो आणि बायफोकल सब्जेक्ट म्हणजे काय. तर बायफोकल सब्जेक्ट म्हणजे असा सब्जेक्ट जो 200 मार्काचा टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि तो जर तुम्ही ऑप्ट केला तर तुम्हाला काय करावं लागेल की तुमचा जो सेकंड लँग्वेज आणि बायोलॉजी आहे ते तुमचं काढून टाकण्यात येणार आणि तो 200 मार्काचा सब्जेक्ट ऍड होणार. म्हणजेच काय काय तुमचं आता होणार बघा, कोर सब्जेक्ट जसं की इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे तर असणारच, त्याच्याबरोबर इन्व्हायरमेंटल सायन्स, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन बरोबर एक ऍड केला जाणार म्हणजे तोच म्हणजे बायफोकल सब्जेक्ट. तर कोणते कोणते बायफोकल सब्जेक्टचे ऑप्शन अवेलेबल आहेत ते तुम्ही बघायचंय. ऍक्च्युली तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहात त्या कॉलेजमध्ये तो सब्जेक्ट आहे का नाही हे पहिल्यांदा चेक करून मग तो सिलेक्ट करून भरा. पहिल्यांदा बघा, ITI सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर फील्डमध्ये जे विद्यार्थी पुढे जाऊन टेक्निकल मध्ये जाणार आहेत त्यांनी कम्प्युटर सायन्स आणि ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर नावाचा जो काही वोकेशनल कोर्स आहे तो ऑप्ट करू शकतात. तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मधले बाकीचे 4 आहेत, ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये 2 आहेत, डेअरी वेटरनरी फिशरीज मध्ये 3 आहेत, टेक्निकल जॉब स्किल्स मध्ये 2 आहेत आणि नंतर खाली ऑफिस मॅनेजमेंट, ऑफिस अँड बिझनेस जॉब्स आहेत त्याच्यात 2 आहेत, एक आहे. स्क्रीन पॉज करून तुम्ही रीड करू शकताय आणि आय होप सगळ्यांना आता समजलेला आहे की बायफोकल सब्जेक्ट म्हणजे काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा हा कोर्स ऑप्ट करणार आहात तर पहिलं म्हणजे त्या कॉलेजच्या डिटेलमध्ये जाऊन चेक करा की तिथं हा कोर्स अवेलेबल आहे का नाही आणि हा कोर्स जर तुम्हाला जाऊन करायचा असेल तर त्या कोर्सची फी किती आहे हे पण चेक करा. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.